जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची वाढ। 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1,01,000 रुपये मोजावे लागणार। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेंच्या माध्यमातून जिल्ह्यामधील 200 सेवानिवृत्त शिक्षक दिल्लीला रवाना। संसद भवन, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला इत्यादी ठिकाणं दाखवण्यात येणार। धाराशिवमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे आमदार तानाजी सावंतांची पाठ। निमंत्रण असताना सुद्धा तानाजी सावंतांची कार्यक्रमाला दांडी। हरित धाराशिव या उपक्रमाला महायुतीच्या 3 आमदार गैरहजर। इस्लामपूरचं ईश्वरपूर नामांतर करण्याचा प्रस्ताव। महायुतीच्या वतीनं पेढे आणि साखर वाटप करत फटाक्यांची आतषबाजी। इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांचे मिरवणूक काढून जंगी स्वागत। राज्यामध्ये हिंदी सक्ती नको, मराठी अभिनेता स्वप्नील जोशीचं परखड मत। तसंच यापुढे ऑनलाईन जुगारच्या जाहिराती करणार नसल्याचंही स्वप्नील जोशीकडून स्पष्ट। अंधेरीमधल्या कांदळवनाच्या कत्तलीची मंत्री पंकजा मुंडेंकडून दखल। पंकजा मुंडेंकडून घटनास्थळाला भेट देत पाहणी। अनधिकृत भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश। शासकीय परिचारकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे जळगावमध्ये बेमुदत संप सुरू। 7व्या वेतन आयोगामधील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात आंदोलन। धरणगाव इथल्या तरुणानं क्लास 1 ऑफिसर सांगत लग्नाच्या बहाण्यानं अनेक तरुणींची केली फसवणूक। नाशिक आणि फलटणच्या तरुणींची जळगावच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार। नागपूर शहरामध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीमधील दोघांना पोलिसांकडून अटक। सराईत चोरट्यांकडून 27 दुचाकी जप्त। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। देऊळगाव राजा इथल्या गुरांच्या बाजारामध्ये खरेदी विक्री बंद। जमियत उल कुरेशी कमिटीचा निर्णय। गोरक्षकांपासून त्रास होत असल्याचा आरोप। गुरांचा बाजार ठप्प। शेतकऱ्यांसह व्यापारी संकटात। मधल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधील हरणांचं विलगीकरण। इतर प्राण्यांशी होणार हरणांचा संपर्क प्रशासनानं रोखला। काही दिवसांआधी संग्रहालयामध्ये 16 हरणांचा मृत्यू झाला होता। पुण्यामधल्या इंदापुरात पिग्मी एजंटच्या दुचाकीवरील बॅग चोरीला। बॅग चोरतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पुण्यामध्ये झूम कार या सेल्फ ड्राईव्ह मोबाईल ॲपद्वारे कार बुक करून काल मालकाची फसवणूक। आरोपी कार घेऊन 6 महिने झाला होता पसार। पोलिसांनी चोरी केलेली कार केली हस्तगत। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। हिसोरी गावातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी सुकलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला। बीड जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून पावसाची दांडी। पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। नांदेड जिल्ह्यामध्ये मुगाच्या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। शेतकरी हतबल। थेट औषध नसल्यानं पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं शेतकऱ्यांना अवघड। बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील 8 ते 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली। उगवलेल्या पिकांना पावसाची गरज। पाऊस नसल्यानं अनेक पिकांची वाढ खुंटली। उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। बुलडाणा जिल्ह्यामध्ये खतं, कीटकनाशकं, तणनाशकाच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी। युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दरानं खतांची विक्री। आरोप करत मनसेकडून कारवाईची मागणी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये डीएपी युरिया खताची मोठी टंचाई। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसकडून कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना युरिया खत टंचाईचा फटका। तहसील कार्यालयामध्ये रिकाम्या खताच्या गोण्या घेऊन जात आंदोलन। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी। साक्री तालुक्यामधल्या शिरसोले ग्रामपंचायत हद्दीमधील बहिरम पाडा मूलभूत सुविधांपासून वंचित। पाड्यामधील 15 ते 20 घरांच्या रहिवाशांची पाण्यासाठी वणवण। आदिवासी बांधवांचे हाल। परभणीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संवाद मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला खासदार सुनील तटकरे उपस्थित। पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। मालेगावात विकास कामांच्या भूमिपूजनासाठी बोलावलं नाही। खासदार शोभा बच्चाव महापालिका अधिकाऱ्यांवर संतापल्या। महापालिकेमध्ये बैठक घेत जाब विचारला। पुण्याच्या भीमाशंकर खोऱ्यामध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचं होणार एकत्रीकरण। जिल्ह्यातील दुसरी समूह शाळा खेड तालुक्याच्या वाडा उभी राहणार। शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता। धुळे शहरामधील पारोळ रोडवरील वाकलेले विजेचे पोल महावितरण कंपनीकडून काढण्यास सुरुवात। नागरिकांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सत्कार। लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये परिचारिकांच्या संघटनेचं काम बंद आंदोलन। परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम। दिवा ते सीएसएमटी लोकल सुरू करण्यासाठी धरणं आंदोलन सुरू। 18 दिवसांपासून अश्विनी केंद्रे यांचं धरणं आंदोलन। कल्याणमधील साखर विक्रेत्याला सांगलीच्या व्यापाऱ्यानं 24 लाखांना फसवलं। 50 टन साखरेच्या ऑर्डरसाठी 24 लाख आगाऊ रक्कम देऊनही साखरेचा पुरवठा नाही। बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल।
बदलापूरच्या दत्तवाडी परिसरात चोरट्यांनी मराठा ज्वेलर्स दुकान फोडल्याची घटना। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। फॉरेन्सिक टीमची घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात। अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या कोल्हार भगवतीपूर गावामध्ये मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना। नाथाभाऊ शिंदे यांची दुचाकी 3 चोरट्यांनी चोरली। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याचं समोर। शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित। आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींच्या सायलेन्सरवर पोलिसांची कारवाई। 40 सायलेन्सर जप्त करत केला दंड। परभणी वाहतूक शाखेची कारवाई। बीडमधल्या वाळू माफिया सूरज ढाकणेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई। बीड जिल्ह्यामध्ये 6 महिन्यामध्ये 15पेक्षा जास्त गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई। अकोला शहरामधल्या कृषीनगरमध्ये वर्चस्वाच्या वादातून 2 गटांमध्ये वाद। वादामध्ये 8 जण जखमी। अटकेमधील 7 आरोपींची धिंड काढत पोलिसांकडून कृषीनगरमधील दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न। उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नागेवाडी शिवारामध्ये 5 ते 6 जणांच्या टोळक्याकडून चहा विक्री करणाऱ्याला बेदम मारहाण। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूरच्या मलठण फाट्याजवळ अपघात। अज्ञात वाहन आणि टेम्पोची धडक। अपघातामध्ये जीवितहानी नाही, मात्र धडकेनंतर टेम्पो चालक फरार। वाहतुकीची कोंडी। पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडून 3 महिला भाविकांचा मृत्यू। 2 महिलांचे मृतदेह सापडले। एका महिलेचा शोध सुरू। पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडल्याची माहिती।